प्रेज द लॉर्ड. आज आपण बघणार आहोत रोलँड SPD30 या मॉडेलमध्ये त्याचे जे बेसिक सेटिंग्ज आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि प्रथम आपण बघूया की एखाद्या पॅडचं जर आपल्याला इन्स्ट्रुमेंट चेंज करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. तर इन्स्ट्रुमेंट चेंज करण्यासाठी प्रथम या मेनू बटनवर आपल्याला प्रेस करायचं आहे. मेनू बटन प्रेस केल्यानंतर या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स हे हायलाईट होईल, त्याच्यावरती आपण एंटर करायचं आहे. मग एका पॅडमध्ये आपण 2 इन्स्ट्रुमेंट्स सेट करू शकतो. तर या ठिकाणी पहिल्या लेअरवरती आपलं सॉलिड किक हे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी सेट आहे. तर आपल्याला बेसिकली प्रथम ह्याच इन्स्ट्रुमेंटचा विचार करायचा आहे. तर हे जर आपल्याला चेंज करायचं असेल तर या ठिकाणी नॉब्स आहेत. हे 3 नॉब्सपैकी हे फर्स्टवालं जे नॉब आहे राईट साईडचं ते बघायचं आहे. तर किकमध्ये आपल्याला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन्स मिळतील. तर आपल्याला जो साऊंड आवडेल, आता ह्या ठिकाणी मला हा सॉलिड किक हा साऊंड आवडलेला आहे किंवा तो या माझ्या ज्या पॅच आहे त्या पॅचसाठी तो योग्य आहे. तर तो साऊंड मी या ठिकाणी सिलेक्ट केला आहे. मग सिलेक्ट केल्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर बॅक यायचं आणि बॅक केल्यानंतर कोणताही पॅच एडिट केल्यानंतर प्रथमतः आपण स्विच ऑफ करायचं. स्विच ऑफ केल्याने काय होते की या ठिकाणी सेव्ह होते. नाहीतर काय होणार की तुम्ही स्विच ऑफ न करता जर पॅच तसाच यूज केला आणि अचानक इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट गेली तर लाईट गेल्यानंतर तो पॅच सेव्ह होणार नाही. मग आपण परत एकदा पॅड पॉवर ऑन करायचं, स्विच ऑन करायचं आणि स्विच ऑन केल्यानंतर तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी सिलेक्ट केलेलं असेल ते इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी तुम्हाला शो करणार. हे बघा, या ठिकाणी सॉलिड किक मी सिलेक्ट केलं होतं, सॉलिड किक या ठिकाणी आलेलं आहे. आता यामध्ये दुसरं ऑप्शन असं आहे, दुसरं सेटिंग असं आहे की ह्या पर्टिक्युलर पॅडचा किंवा कुठल्याही पॅडचं जर मला व्हॉल्यूम अप करायचं आहे, सगळ्या पॅडमध्ये मला ह्या पॅडचा व्हॉल्यूम अप करायचा आहे किंवा वाढवायचा आहे, तर त्यासाठी मला काय करावं लागेल की या ठिकाणी मल्टी एडिट म्हणून हा ऑप्शन आहे. मल्टी एडिट इथे लिहिलेला आहे स्क्रीनवर, त्याच्या खालचा जो काही प्रेस बटन आहे तो प्रेस करायचा आहे. प्रेस केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता हे ट्युनिंग सिलेक्ट आहे. या ठिकाणी तर हा नॉब आपण फिरवायचा आहे. हा 1 नंबरचा नॉब फिरवायचा आहे. या ठिकाणी ट्युनिंग आहे. तर यामध्ये खाली आल्यानंतर व्हॉल्यूम हे ऑप्शन आहे, याच्यावर ओके करायचं आहे. ओके, मग आता या ठिकाणी 2 लेअर आहेत. तर आपण पहिलं लेअर जे आहे ते सॉलिड किक हे सेट केले. त्याचं जे काही लेवल आहे ते 57 आहे. समजा मला ह्याची लेवल वाढवायची आहे तर हा फर्स्टवाला जो नॉब आहे तो फर्स्टवाला नॉब आपण फिरवायचा आहे आणि त्या ठिकाणी त्याची लेवल तुम्हाला वाढताना दिसेल. तसंच जर तुम्हाला याचा जो सेकंड लेअर आहे त्याची लेवल वाढवायची असेल तर हा 2 नंबरचा नॉब जो आहे हा 2 नंबरचा नॉब फिरवायचा आहे. मग त्या ठिकाणी त्या खालच्या लेअरची पण लेवल वाढेल. मग बॅक यायचं आहे. आता अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचं सेटिंग आहे की पिच. तर एखाद्या पॅचमध्ये आपण जर इंडियन इन्स्ट्रुमेंट यूज करत असतो तर इंडियन इन्स्ट्रुमेंट यूज करत असताना आपल्याला तबला असो, संतूर असो, सितार असो, तर या गोष्टींसाठी आपल्याला त्याचं ट्युनिंग आपल्या गाण्याच्या स्केलप्रमाणे करावं लागतं. तर पुन्हा एकदा त्यासाठी काय करायचं, मल्टी एडिटवर जायचं. या ठिकाणी सेम ऑप्शन आहेत. तर हा नॉब सिलेक्ट करून ट्युनिंग या ऑप्शनवरती जायचं आणि मग हे बघा, हे आता ट्युनिंग याचं मायनसमध्ये. तर हे इन्स्ट्रुमेंट किक असल्यामुळं त्याचं ट्युनिंग कमी आहे. तर तुम्ही ते वाढवून त्याचं ट्युनिंग वाढवू शकता, त्याचं स्केल गाण्याच्या हिशोबानं सेट करू शकता. परत एकदा बॅक यायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं ह्याचं सेटिंग आहे आणि सेटिंग खूप सोपं आहे. आता अजून एक महत्त्वाचं सेटिंग म्हणजे की हे 1 नंबरचं जे काय पॅड आहे, समजा ही किक मला ह्या 5 नंबरच्या पॅडवरती घ्यायचे किंवा 5 नंबरचं ह्या ब्लॉकवरती घ्यायचे. तर मला काय करायचं आहे की या ठिकाणी ऑप्शन्स बघा, अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. ह्या ठिकाणी क्विक नावाचं ऑप्शन आहे, क्विक. तर ह्या क्विकमध्ये जाऊन आपण क्विकच्या वरचाच नॉब आहे तो फिरवायचा आहे. पॅड एक्सचेंज नावाचं हे एक बटन आहे. पॅड एक्सचेंजवर तुम्ही ओके करा आणि जे पॅड तुम्हाला एक्सचेंज करायचे आहे, म्हणजे आता हे पॅड मला राईट साईडला पाहिजे आणि राईट साईडचं पॅड लेफ्ट साईडला पाहिजे, तर त्या दोन्हीवर क्लिक करा. 1, 2. तर या ठिकाणी तुम्ही आता सेटिंगमध्ये बघू शकताय की बघा, इथं किक होती ती किक गेलेली आहे आणि इथं कोंगो आलेला आहे आणि या ठिकाणी या लास्ट पॅडवरती
सॉलिड किक आलेलं आहे, लेफ्ट साईडला सॉलिड किक आले आहे. मग अशा पद्धतीनं तुम्ही ते पॅड एक्सचेंज करू शकतो. पॅड एक्सचेंज हा एक एकदम सोपा ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही पॅड एक्सचेंज करू शकता. पुन्हा या ठिकाणी सॉलिड किक मी घेतलेले आहे. आता अजून एक यातलं सोपं सेटिंग म्हणजे किट कॉपी करणे. आता हे 26 नंबरचं किट आहे, ड्रम किट. आता हे किट मला ॲज इट इज उचलून 30 नंबरवरती सेट करायचं आहे. तर इथं ऑप्शन आहे, हा क्विक बटन दाबल्यानंतर सेकंड नंबरचा नॉब दाबायचा आणि त्यानंतर तो कॉपी, इथं किट आणि पॅड दोन्ही ऑप्शन येतात. तर या ठिकाणी आपण किट सिलेक्ट करायचं. किट सिलेक्ट केल्यावर ओके करायचं आणि तुम्हाला ज्या नंबरला पाहिजे आहे, आता फॉर एक्झाम्पल मला हे किट 34ला पाहिजे, तर या ठिकाणी येऊन तुम्ही काय करायचं आहे, पेस्ट किट असं करायचं आहे. मग हे किट या ठिकाणी पेस्ट होईल. हे सगळ्यात सोपं ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स लावायचा असेल गाण्याचा तर तुम्ही 30 म्हणजे कोणत्याही नंबरचा पॅच आहे तो तुम्हाला हव्या त्या नंबरला घेऊ शकताय. अजून यामध्ये ऑप्शन आहे की किट प्रोटेक्ट. किट प्रोटेक्ट म्हणजे काय, तुम्ही एखादं किट सेट केलं आणि ते किट कोणीही तुमच्या माघारी किंवा तुम्ही नसताना आपल्या पॅडला हात लावल्यानंतर ते किट चेंज होऊ नये किंवा त्याचे सेटिंग्स बदलू नये यासाठी हा ऑप्शन आहे. तर किट प्रोटेक्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, क्विक बटन दाबायचं आहे, सेकंड नॉब फिरवायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की किट प्रोटेक्ट हा ऑप्शन आहे. या ठिकाणी बघा किट प्रोटेक्ट. तर हे या ठिकाणी सिलेक्ट करून ओके करा. ओके केल्यानंतर काय